आज 19 फेब्रुवारी 2026 सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती व आंबेडगाव पंचक्रोशीने छत्रपती शिवाजी महाराजांचा 396वा जयंती महोत्सव या जयंती महोत्सवासाठी मोठ्या संख्येने आलेल्या सर्व बंधू भगिनींचे लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंती उत्सवानिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा। बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व महामानवांची संयुक्त जयंती युगपुरुष सम्राट बळीराजाच्या पूजेने कार्यक्रमास सुरुवात झाली। बहुजन समाजाला आपल्या इतिहास दाखवणारा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती व आंबेडगाव पंचक्रोशीत आयोजित करण्यात आला होता। बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आमच्या महापुरुषांचा खरा इतिहास केव्हाच सांगितला जात नाही व वारंवार आमच्या महापुरुषांची जाणीवपूर्वक मनुवादी व जातीयवादी त्यांच्या विचाराची, त्यांच्या तस्वीरींची अवहेलना केली जाते, विटंबना केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण, छत्रपती संभाजी महाराजांच्या वधास कारणीभूत कोण, हे आज आपण कोकणचे गाडगे बाबा तसेच या कार्यक्रमातील इतर प्रमुख मान्यवरांकडून त्यांच्या विचारातून जाणून घेऊया। या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कोकणचे गाडगे बाबा प्रबोधनकार मारुती काका जोशी, शिवश्री संदीप कांबळे, अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ रत्नागिरी जिल्हा, शिवश्री सुभाष मोहिते, अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा कामगार युनियन, शिवश्री महेंद्र जालगावकर, सचिव सत्यशोधक समाज संघ रत्नागिरी जिल्हा व या कार्यक्रमाचे आयोजक सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती व आंबेडगाव पंचक्रोशी। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच आमच्या महापुरुषांचे विचार जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा। लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय भीम, जय संविधान। नागपूरच्या सभेत कोण बोलले, या बहुजन समाज या बामणांच्या गुलामगिरीतून जर सुटला तर खऱ्या अर्थानं तो मुक्त होईल, हे विचार घेऊन मी महाराष्ट्रात निघालेला आहे। भयमुक्त आणि भटमुक्त हा माझा विषय आहे। या प्रांतविषयी लोकांनी 97% समाजावरती 3% समाज राज्य करतो, गुलामगिरी करतो, हे थांबवण्यासाठी पर्यायी व्यवस्था बळीपूजन केलेलं आहे। तुमची पूजा आणि सत्यनारायणची पूजा वाचतो, केळी सरपंच द्राक्ष मनुका बदाम आणतो, त्या भटाच्या बायकोला देतो, ती गुडगुडीत होते आणि आपण चिपळूणला जातो, सुकं बोंबील आणि बांगड्या आणतो आणि बेमारी लागेल खातो, हे थांबवायचं। तशी ही पर्यास्त बळीपूजन केलेलं आहे। या पुस्तकामध्ये आता साहेबांनी सगळ्यांनी खर्च सांगितला तुम्हाला, मला खर्च चुकवायचा आहे। आतापर्यंत आम्ही सत्यशोधक पद्धतीनं 200 लग्न लावली। खारघरला बुद्धाची पोरगीने आग्र्याचा पोरगा लग्न लावलं, 1000 पब्लिक होतं। त्या लग्नात वाशिंग नाही, पडदादान नाही, कन्यादान नाही, मंगळाष्टक नाही। अशा पद्धतीनं 200 लग्न महाराष्ट्रात टाकले। इथं तुम्ही जर लग्न गोळा केली 10-12 आम्ही फुकट लावून देऊ। ज्योतिबा फुलेनं सांगितलं होतं, माझ्या मैतावरती बामणांची सावली पाडू नका, ते विचार आम्ही घेऊन चाललोय। सावित्रीबाई विचार ते घेऊन चाललेला आहे। आणि सत्यशोधकपणाने लग्न लावतो, हा जो खर्च आहे, हा गुलामगिरीत आपण अडकलेला आहोत। या पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये लग्न कशी करायची अजूनपर्यंत आमच्या हातून हजारावरून फोटो पूजन कार्य झाले।